प्रबोधनकार दिलीप खूप सुंदर कलावंत आहे. गेले 20, 30, 25 वर्ष झालं शेरी खेडोपाडी वाड्या वस्त्यावर जाऊन शासनाची काय स्कीम असते समाज प्रबोधन करण्याची ते आम्ही गीत गायनाच्या माध्यमातून व पोवाड्याच्या माध्यमातून समाजापासून पोचवतो आहे. कलावंत आम्ही घराचा न विचार करता, उन्हाचा पावसाचा थंडीचा न विचार करता समाज प्रबोधनाचं काम आम्ही करत आहोत. गेले 6-7 महिने झालं लॉकडाऊन झालेलं आहे तरी आमच्या कलावंताची उपासमार होत आहे, हालअपेष्टा होत आहे. महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र सरकार असो, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा विचार ह्या शासनानं केला आहे, परंतु आमच्या कलावंताचा विचार अद्याप केला नाही. आमचे कलावंत त्यांना न्याय मागून मागून दमले. काय कलावंताने आत्महत्या केलं आहे. मग ह्या शासनाला जाग कधी येणार आहे? अरे कलावंत आत्महत्या करतात तरीच तुम्ही कलावंताकडे दुर्लक्ष करताय. मग नेमकं आम्ही करायचं तर काय? चोऱ्या कराव्या तर तुम्ही आम्हाला आत घालणार आहे, आम्हाला कार्यक्रम देत नाही, प्रत्येकडून तुम्ही आमची अडचण करायला लागलात. हे शासनाला आमच्याबद्दल कधी जाग येणार आहे? त्याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले. जे काय आमच्या अडचणी आहेत, जे काय आमच्या मागण्या आहेत ते आम्ही कलेक्टरला निवेदन दिलेले आहे. ह्याच्या अगोदरसुद्धा खूप निवेदन दिली. एवढं आंदोलन करून एवढं खूप निवेदन दिले. प्रत्येक महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यांच्या कलावंतांनी तहसीलदारला कलेक्टरला निवेदन दिले. अद्याप आमच्या निवेदनाचा विचार केलाच नाही. तर कृपया आमच्या निवेदनाचा विचार करून आम्हाला योग्य न्याय द्यावा, आम्हाला आर्थिक मदत द्यावी, हीच आम्हाला शासनाला नम्र विनंती करायची. धन्यवाद.